Important priority will be law and order. हे लॉ अँड ऑर्डर आहे काही स्वरूपात होऊ शकतो, कम्युनल किंवा कास्ट बेस्ड किंवा दोन गटात एक्सेट्रा एक्सेट्रा जे काही. तर माझी प्रायोरिटी नंबर 1 राहणार की धुळे जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था ते भंग होणार नाही, आणि जर भंग झाला तर ते जे काही लोक आहे जे आरोपी म्हणून जे आहे त्यांच्यावर कारवाई करायची, ही माझी जबाबदारी राहणार. आणि दिस विल बी माय प्रायोरिटी नंबर 1. नंबर 2 प्रायोरिटी बेसिक पोलिसिंगची राहणार. म्हणजे जे एक साधारण नागरिक म्हणून, एक आम नागरिक म्हणून जी अपेक्षा पोलिसांकडून जे ठेवत आहे, जे विश्वास पोलिसात आणि पोलिसांच्या कामावर जे लोक ठेवत आहेत, त्यांची जबाबदारी जी आम्ही करायची आहे ती आम्ही करणार. तर बेसिक पोलिसिंग वॉज वॉट माय प्रायोरिटी नंबर 2. तिसरी प्रायोरिटी जे आहे ते महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे होत आहे, जे इन्सिडेंट्स आता जे होत आहे त्यांची प्रिव्हेन्शन आम्ही प्रयत्न करणार की तसा होणार नाही म्हणून. पण जर तसा काही इन्सिडेंट झाला तर इमिडिएटली जे पोलिसांची जे जबाबदारी आहे, आमची जे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आमची जे कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही 100% तसं करणार. तर तिसरी प्रायोरिटी वुड बी महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे आहेत ते. चौथी आहे कम्युनिटी पोलिसिंग. पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते एक भाग म्हणून आहे पूर्ण समाजाच्या. तर आम्हाला, आम्ही वेगळे माणूस आहे, आम्ही सुपर माणूस आहे तसं काही नाही. वी ऑल्सो बिलॉंग टू द सेम कम्युनिटी, सेम सिव्हिल सोसायटी. तर इतर समाजाचे जे काही लोक आहेत ते इतर डिपार्टमेंटचे अधिकारी होऊ शकतो, ज्युडिशियरी होऊ शकतो, माझे वरिष्ठ ऑफिसर्स होऊ शकतो, जिल्ह्यातले आणि इतर भागातले पुढारी पण ते आमदार असू शकतो, खासदार असू शकतो, आमदार असू शकतो, किंवा माजी पुढारी ते पण होऊ शकतो, पत्रकार होऊ शकतो, आणि कॉलेजचे शाळाचे स्टुडंट्स किंवा बिझनेस जे करणार बिझनेसमॅन एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे सोसायटीचे जे काही लोक आहेत त्यांच्या सोबत निवड जे एक चांगली पोलिसिंग लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न जे आहे ते आम्ही करणार. आणि त्या पूर्ण प्रक्रियामध्ये ते पूर्ण जे प्रयास आहे त्या पूर्ण प्रयासामध्ये मला पूर्ण सोसायटीचा सपोर्ट पाहिजे. स्पेशली मीडियाकडून मला जे आहे ते सपोर्ट पाहिजे. पण चांगली हे. नेक्स्ट 5वा जे प्रायोरिटी आहे दॅट इज पोलिसांची जे प्रतिमा, पोलिसांची जे इमेज आहे ते लोकांसमोर जे पोलिसांची जे इमेज आहे ते वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणजे इमेज, पोलिसांची इमेज म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ एक सिंघम पोलीस सारखा, नॉट एट ऑल, पण रादर दॅन दॅट वी विल ट्राय टू प्रेझेंट एन इमेज ऑफ द प्रोफेशनल police force in front of the district. आणि पोलिसांची इमेज म्हणजे एक व्यक्तिगत इमेज लोकांच्या समोर ठेवण्याची काही माझी हे नाही. आणि पोलिसांची जी कामगिरी आहे दॅट इज ऑल अ टीम एफर्ट. जे पोलीस म्हणून एक टीम सारखा आम्ही काम करणार. टीमचं नेतृत्व माझी राहणार, ऑब्विसली मी एसपी म्हणून.
पण पूर्ण माझी जी टीम आहे ती शेवटच्या पोलीस कॉन्स्टेबल असू शकतो, पण आम्ही पूर्ण एक टीम म्हणून काम करणार आणि पूर्ण टीमचे जे इमेज आहे ते आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा जे आहे प्रयत्न करणार.